अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यासोबत ती दिल्लीला जाणार आहे। सांगलीची बातमी त्याआधी सगळ्यात महत्त्वाची आपण पाहतोय, सांगलीतला तिढा काही सुटत नाहीये। काँग्रेसचे 21 नगरसेवक चव्हाणांची आता भेट घेणार असल्याचं कळतंय। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र कायम आहे। सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी अगदी जोर धरतेय। स्वाभिमानी पक्षाला, राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला ही जागा मिळावी याकरता म्हणून राजू शेट्टी आग्रही आहेत। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी प्रतीक पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर मात्र हे सगळं नाट्य घडताना पाहायला मिळतं। पुढची बातमी सुद्धा महत्त्वाचीच आहे। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यासोबत ती दिल्लीला जाणार असून दिल्लीत ती काँग्रेस प्रवेश करेल अशी सूत्रांची माहिती आहे। पक्ष प्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिला मातोंडकर असा सामना रंगेल अशी शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? उत्तर मुंबई या ठिकाणी काँग्रेसला आता उमेदवार सापडला उर्मिलाच्या निमित्तानं असं म्हणायचं का? काय माहिती आहे? आज उर्मिला मातोंडकर जे आहेत त्या संजय निरुपम आणि विद्यमान मुंबई काँग्रेस नवनियुक्त जे अध्यक्ष आहेत मिलिंद देवरा यांच्यासमोर दिल्लीत जातील। दिल्लीत राहुल गांधी यांची त्यांच्यासमोर काँग्रेस सदस्य म्हणून नोंदणी केली जाईल। ते सदस्यत्व घेतील काँग्रेसचे आणि त्याच्यानंतरनं एक जी माहिती सूत्रांची मिळते त्यानुसार उद्या मिलिंद देवरा मुंबईमध्ये येणार आहेत। मुंबई अध्यक्षपदाचा ते चार्ज घेणार आहेत। तर मुंबईत मोठ्या प्रमाणात एक जंगी कार्यक्रम राखून उर्मिला मातोंडकरांचा प्रवेश दाखवला जाईल असं सांगितलं जातं। कारण की उत्तर मुंबई एकतर मुळात मागील 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये तिथील गोपाळ शेट्टी हे साधारणतः 2.5 ते 2.25 लाखापेक्षा जास्त मताने जिंकून आले होते। इतकं मोठं मताधिक तिथे फार मोठं आहे। तिथून विद्यमान अध्यक्ष जे होते यापूर्वीचे संजय निरुपम हे निवडणूक लढवले होते। निवडणूक लढवताना निरुपम यांना यावेळेस कुठेतरी भीती वाटली की उत्तर मुंबई हा आपल्या आवाक्यात नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी कदाचित उत्तर पश्चिमची निवडणूक घेतलेली आहे। पण दुसऱ्या बाजूला उर्मिला ही एक उमेदवार, सेलिब्रिटी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। जर आपल्याला लक्षात असेल तर गोविंदा यांनी देखील याच मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती आणि त्या ठिकाणी राम नाईक हे भाजपाचे उमेदवार होते। एवढे दिग्गज नेत्यांचा पराभव गोविंदासारख्या सेलिब्रिटीने केला होता। कदाचित काँग्रेसला आशा आहे की उर्मिलाच्या निमित्तानं काँग्रेसला ऊर्जिता मिळेल आणि एक वेगळं चित्र निर्माण होईल अशी अपेक्षेने उर्मिलाला हातात देण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेसच्या वतीने। निश्चित सागर, धन्यवाद। तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता।